कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। बालभारतीच्या पुस्तकांच्या बेकायदेशीर छपाई विरुद्ध सरकार मोहीम सुरू करणार आहे। अफगाणिस्तानातील हल्ल्यांमुळे ख्वाजा आसिफ यांनी संताप व्यक्त केला। बेकायदेशीर वाहनांवर सर्जिकल स्ट्राईक होणार आहे। कृत्रिम फुलांच्या वापरावर बंदी घालण्याची तयारी सुरू आहे। देशातील पहिला सेमीकंडक्टर प्लांट तयार झालाय। अभिषेकची फलंदाजी पाहून आश्चर्य झाल्याचं गावस्कर म्हणाले। दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला मोठा धक्का बसला। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 28 फेब्रुवारी वार शनिवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे बालभारतीच्या पुस्तकांची। महाराष्ट्रात शिक्षणाच्या नावाखाली चालणारी एक मोठी फसवणूक आणि विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आणणारी रॅकेट उघडकीस आली आहे। सरकारी संस्थेने प्रकाशित केलेल्या पाठ्यपुस्तकांची बेकायदेशीर छपाई आणि विक्री रोखण्यासाठी राज्य सरकारने मोठी मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत या गंभीर मुद्द्यावर सरकारची भूमिका मांडली आणि कठोर उपाययोजना जाहीर केल्या। विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान लेखी उत्तरात मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं की डिसेंबर 2025 मध्ये नागपूर जिल्ह्यातील हिंगणा MIDC परिसरातील एका खासगी छापखान्यावर मोठा छापा टाकण्यात आला होता। छाप्यादरम्यान इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकांच्या 20,000हून अधिक बनावट प्रती जप्त करण्यात आल्या। बालभारतीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पुस्तकांची तपासणी केली असता त्यांना ते बेकायदेशीरपणे आणि परवानगीशिवाय छापले जात असल्याचं आढळून आलं। ही बेकायदेशीर कृती उघडकीस आल्यानंतर लगेचच संबंधित व्यक्तींविरुद्ध प्रथम माहिती अहवाल दाखल करण्यात आला। पोलिसांनी कारवाई करत छापखान्याच्या मालकाला अटक केली। बनावट पुस्तकांचा संपूर्ण साठा जप्त केला। सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली आहे। राज्यभरातील प्रादेशिक अधिकाऱ्यांना सतर्क केलंय। त्यांना त्यांच्या क्षेत्रातील खासगी छापखान्यांवर सतत लक्ष ठेवण्याचे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित चौकशी आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेत। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची। पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये बऱ्याच काळापासून तणाव आहे। अफगाणिस्तानने पाकिस्तानवर हल्ला केला। हा हल्ला कुनार प्रांतात झाला। या हल्ल्यांमध्ये 55 पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचा दावा केला जातोय। पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचेही एक विधान समोर आलंय। त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की अफगाणिस्तान सीमेवर सुरू असलेल्या गोळीबाराने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत। त्यांनी अफगाणिस्तानला युद्ध उघडण्याचे आव्हानही दिले। पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी खैबर पख्तूनख्वा सीमेवर अफगाणिस्तानकडून झालेल्या गोळीबारावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलंय की पाकिस्तानचा संयम आता संपलाय। आता उघड युद्ध होईल। संरक्षण मंत्र्यांनी अफगाण तालिबानवर जोरदार हल्ला चढवला। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिलं, पाकिस्तानचं सैन्य दुसऱ्या खंडातून आलेलं नाही। आम्ही तुमचे शेजारी आहोत आणि आम्हाला तुमच्या मर्यादा माहीत आहेत। पाकिस्तानचे शूर सशस्त्र दल भारत समर्थक तालिबान आणि अफगाण आक्रमणाला योग्य उत्तर देतंय। शत्रूचा पराभव निश्चित आहे। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे महाराष्ट्रातील बेकायदेशीर वाहतुकीची। महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेत। राज्याच्या कानाकोपऱ्यात नियमांचं उल्लंघन करून प्रवाशांची वाहतूक केली जाते। बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीमुळे केवळ सार्वजनिक सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होत नाही, तर कायदेशीर वाहतूक व्यवस्थेवरही नकारात्मक परिणाम होतो। परवाना, फिटनेस प्रमाणपत्र आणि विमा नसलेल्या प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या बेकायदेशीर वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढतोय, ज्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येतोय। अशा बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी 1 मार्चपासून राज्यव्यापी मोहीम सुरू करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार वाहतूक विभागाला दिलेत। या समस्येवर तोडगा काढण्यासाठी
त्यांनी विधान भवनात बैठक बोलावली. मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की ओव्हरलोडिंग वाहनं, नियमित वाहन तपासणीचा अभाव आणि सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष यामुळे अपघातांचा धोका वाढतोय. जर अशा वाहनांमध्ये वैध विमा नसेल तर अपघातानंतर प्रवाशांना भरपाई मिळणं कठीण होतं. पॉडकास्टची चौथी बातमी आहे महाराष्ट्रातील कृत्रिम फुलांवरील बंदीची. प्लास्टिकपासून बनवलेल्या कृत्रिम फुलांच्या वापराविरुद्ध महाराष्ट्र सरकार कठोर कारवाई करण्याची तयारी करत आहे. नैसर्गिक फुलांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार लवकरच एक GR जारी करणार आहे. विधानसभेत ही घोषणा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की कृत्रिम फुले वापरणाऱ्या विवाह सभागृहे आणि सजावट व्यवसायांवरही कारवाई केली जाईल. कृत्रिम फुले दिसायला आकर्षक असली तरी पर्यावरणासाठी गंभीर धोका निर्माण करतायत. ही फुले जैविकरित्या विघटित होत नाहीत, ज्यामुळे प्लास्टिक कचरा आणि पर्यावरणाचं नुकसान वाढतं. नैसर्गिक फुलं पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरही त्यांचा विपरीत परिणाम होतोय. सरकार टप्प्याटप्प्याने अशा फुलांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याच्या दिशेने काम करत आहे. पॉडकास्टची पाचवी बातमी आहे सेमीकंडक्टर प्लांटची. पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारी रोजी गुजरातमधील साणंद येथे मायक्रॉन टेक्नॉलॉजीच्या अत्याधुनिक असेंब्ली, टेस्टिंग, मार्किंग आणि पॅकेजिंग प्लांटचं उद्घाटन करतील. 22,516 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून बांधलेला हा प्रकल्प भारताच्या सेमीकंडक्टर प्रवासातील एक मोठं पाऊल मानलं जात आहे. देशातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन मजबूत करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं वर्णन केलं जात आहे. हा प्लांट दैनंदिन उपकरणांसाठी मेमरी आणि स्टोरेज उत्पादनं तयार करेल. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मागणी पूर्ण करेल. पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. अभिषेक शर्माला सुरुवातीला बचावात्मक फटके खेळताना पाहून आश्चर्य वाटलं, परंतु आक्रमक शैलीच्या या फलंदाजाने झिम्बाब्वे विरुद्ध अर्धशतकी खेळी करून टीकाकारांना उत्तर दिलं, त्याबद्दल त्याचं कौतुक आहे, असं महान फलंदाज सुनील गावस्करांनी सांगितलं. अभिषेकची क्षमता आपण सर्वच जण जाणतो. या सामन्यात त्याने जम बसवण्यासाठी काही वेळ घेतला. कधीकधी परिस्थितीनुसार फलंदाजी करण्याचं तंत्र असतं. या सामन्यात त्याने फिरकी गोलंदाजांना सन्मान दिला. त्याने प्रामुख्याने धोकादायक फटक्यांना आळा घातला. संयमी आणि सावध पवित्रा सुरुवातीला स्वीकारला होता, असं गावस्कर म्हणाले. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे थलापती विजयची. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील स्टार थलापती विजयला त्याच्या जननायगन या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी मोठा धक्का बसलाय. त्याची पत्नी संगीताने त्याच्यावर दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप केलाय. चेंगलपट्टू कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलाय. अभिनेत्याचं व्यावसायिक जीवन आधीच तणावाखाली होतं, परंतु आता त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही ही नवीन समस्या निर्माण झाली आहे. अचानक झालेल्या घटस्फोटाच्या याचिकेमुळे विजयच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दक्षिणेतील सुपरस्टारने अद्याप या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.